माणसानं आहे ना सहन करत करत पुढे जायचं. मग आता पुढे कसं जायचं? सहन करत करत अरे ते नाही रे, कसं जायचं म्हणजे आता इथून पुढे तुम्ही कसं जाणार? रस्ता कसाही असला अगडम बगडम वळणाचा. ओ काका काका ऐका ना, माझी ना ट्रेन मिस झाली हो, मला प्लीज लिफ्ट देता का? नाही हो. नेतात वारे हे न्यारे स्वप्न. काय करतीस म्हणली का तू? काका मी ना फूड ब्लॉगर आहे, एक 5 मिलियन सबस्क्रायबर्स असतील माझे. काका मी व्यापारात लय डोकं चालतं आपलं, पण सध्या जरा तोट्यात चालू आहे. आपण तुम्हाला या टेन्शन मधनं बाहेर काढू शकतो. अपने पास 25 लाख आहे, वो भी कॅश. 25 लाख हे काय करता इथे? वाव वीड्स म्हणजे गांजा चरस. जामिनावर बाहेर आला, आम्हाला घालात मध्ये आता. काका बेकार पैसा येईल आपल्याला. तू ही वाटेदार आहेस का? काका एक तीळ आहे ना 7 जणांनी खाल्ला होता. मग आता गांजा खाती का? झन 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 झालं जखाऊन घरबाया आली बघा, मधुबाला आली मधुबाला. अरे सापडलेला गांजा जर पोलिसांना दिला ना तर सरकार पैसे आणि पुरस्कार देतंय. गांजा शौर्य पुरस्कार. पोटच्या पोराला कोणी त्याचा बाप सुधारगृहात टाकतो का? तुला अजून बी असंच वाटतंय का रे माझं चुकलं म्हणून? मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. आता मी काय तुझ्यामध्ये आडवा येत नसतो. तू आणि तुझं नशीब. जा निघा. ऊन सावलीचा चाले. प्रेमात इतकं हरवून जाणं काय कामाचं, ज्यात आपल्याला आपल्याच माणसाच्या भावना कळत नाही. जिंदगीवर तुझ्या डोळ्यातलं झुरणं कळतंय मला, पण तुझ्या आई बाबांच्या डोळ्यातलं पाणी कुणी बघायचं? सावर हा झोका, सावर हा झोका. आभाळासारखा आपला बाप, त्याला आईसारखी मिठी कधीच मिळत नाही, कारण बाप असतो आवाक्याबाहेर, कधीच कोणाला कळत नाही. सावर हा झोका, सावर हा झोका. नाही पण जावं तर लागणारच. बघा थांबावं लागणार म्हणाले, हे तुम्ही बरं केलं, स्वतःहून ठरवलं थांबायचं ते. मग थांबणार म्हटल्यावर जरा जा, दोघे जाऊन फ्रेश व्हा, जरा बरं वाटेल. ए जगू, माझी गन कुठे आहे रे? बाथरूम इकडे 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 जा. हा इकडे सांगितलं ना, तुला पण जायला लागेल. जा जा. मेलो आता. नमस्कार, मी संजय भोसले, श्री गणेश सिनेमाचा निर्माता आहे. सांगायचं झालं तर श्री गणेश हा माझ्या जीवनातला श्री गणेश आहे. ॲक्च्युली मी फर्स्ट मूवी करतो आहे हा, आणि या मूवीसाठी मी मिलिंदजी कवडे यांना भेटलो होतो आणि त्याच्याकडे ही स्टोरी होती. खूप छान स्टोरी आहे, खूप छान कथा आहे. याच्यात संजय नवगुरे पण आहेत, त्यांचे पण याच्यात सहभाग आहे. आणि श्री गणेश हा ॲक्च्युली माझ्या जीवनातला असल्यामुळे तो रेड कार पण माझीच आहे, रेंटवर नाही घेतली आहे. तर कथेबद्दल मी जास्त काही सांगणार नाही, मग ते रिव्हील होईल, माहिती होईल तुम्हाला सगळ्यांना. तर माहिती झालेलं मला वाटत नाही मग तुम्ही मूवी बघायला जाल, तुम्ही त्याचा आनंद लुटताल त्याचा, तर त्यासाठी मूवी पाहायला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगेल की हा रोड ट्रिप आहे, रोड ट्रिप आणि एक छानशी जर्नी पण आहे. त्याच्यामध्ये धमाल कॉमेडी आहे, व्हेज पंचेस आहेत, नॉनव्हेज काही नाही आहे. तुम्ही मिलिंदजींचं नाव बघितलं तुम्हाला कदाचित वाटेल ते टकाटकसारखं असेल काय, तसं काही नाही आहे. त्यामुळे तुम्ही तो मूवी बघायला जा, छान वाटेल, एक फॅमिलीसोबत जा. आपल्या सिनेमाबद्दल पहिले नमस्कार, माझं नाव मानसी योगेंद्र शिंदे. या धमाल ट्रिपमध्ये म्हणजे एंटरटेनिंग आणि लाफ्टरच्या ट्रिपमध्ये एक तडका घेऊन येते मी. मधुबाला आली मधुबाला या गाण्यानी तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जणांनी, आणि ज्यांनी बघितलं नाही तर नक्की यूट्यूबवर जाऊन बघा. आणि हा सिनेमा 20 डिसेंबरला नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण मला असं वाटतं आपल्या मराठी खूप मराठी प्रेक्षकांनी येऊन आम्हाला सपोर्ट करायला हवा. ट्रोल करायला आपण जसे पुढे येतो तसे सपोर्ट करायला पण येऊया, कारण की ही मूवी खूपच फॅमिली ओरिएंटेड आहे. आता काय होतं, आता जे नवीन आहेत जेनझी आहेत किंवा आम्ही पण थोडं कधी कधी आईबाबांना असं होतं आहे काय म्हणजे आम्ही समजून नाही घेत, किंवा कधी कधी आम्हाला असं वाटतं आईबाबा पण आम्हाला समजून नाही घेत. बट ही मूवी अशी आहे की तुम्हाला कळेल, म्हणजे आपण कधी कधी इगो ठेवतो, मी का सॉरी बोलू, बट या मूवीने आपल्याला कळेल की कसं काय ते. काही न बोलताना फक्त तुम्ही घेऊन जा सोबत फॅमिलीला, आई बाबांना, काही न बोलता तुमचं सॉरी आहे ना त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल. खूप एकतर एक्सायटेड आहे
आणि खूप नर्वसनेस पण आहे, कारण एक वेगळ्या प्रकारची फिल्म, एक वेगळा लुक. म्हणजे मी ज्या प्रकारे लोकांना दिसतो, लोकांना ज्या प्रकारे माझी कॉमेडी आवडत असते, लोकांना एक कॅरेक्टर वाटत असतं, तसं मला असं वाटतं की हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे. टिकल्या नाव आहे त्याचं, आणि खरं नाव त्याचं सदानंद पाटील आहे. त्याच्याच बापाने त्याला सुधारगृहात टाकलेलं आहे, आणि त्याचा राग त्याच्या डोक्यात आहे की बाबा रे, माझ्या बापाने मला सुधारगृहात टाकलं, आणि तो सुधारगृहात पण भाई बनून फिरतो आहे. म्हणजे त्याचे एक वेगवेगळे ट्रॅक सुरू आहे सुधारगृहात, आणि त्यांची एक जर्नी आहे. म्हणजे पहिल्यांदा तर रोड मूवी मराठी सिनेमात येतो आहे, आणि रोड मूवी प्लस एंटरटेनमेंट प्लस काहीतरी मेसेज. म्हणजे असं पण नाही की फक्त एंटरटेनमेंट आहे किंवा फक्त मेसेजेस आहे. म्हणजे बोरिंग सिनेमा नाही आहे हा. जरी माझा रोल वेगळा असला तरी हा बोरिंग सिनेमा नाही आहे, कमर्शियल फिल्म आहे. आणि म्हणून ह्या सिनेमाचं नाव श्री गणेश असं ठेवलं आहे, कारण एक नवीन सुरुवात या कॅरेक्टरची होते. आणि डिसेंबरला येतो आहे, 20 डिसेंबरला, तर जनरली आपण ते जानेवारीला करतो ना, एक नवीन सुरुवात करूया वर्षाची, तसं एक नवीन सुरुवात आमच्याही करिअरची व्हावी श्री गणेशा थ्रू, असं आम्हाला वाटतं. यार तुमच्या बिझनेसमध्ये जसजसा नवनवीन ट्रेंड येतो तसा आमच्या वारसा हक्काच्या वाटणीचा द एंड येतो. तर तो एक राग त्याच्या डोक्यात बसलेला आहे, आणि त्याच्यातनं फन, म्हणजे हा त्याचा त्रास आहे, पण त्याच्यात लोकांना हसायला येतं की हा काय बोलून गेला. सो हीच जर्नी आहे, आणि हसवत डोळ्यातनं छोटंसं पाणी पण येणार आहे. आणि मला असं वाटतं की 20 डिसेंबरला जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल तर फॅमिलीसोबत जा आणि तुमच्या जवळच्या माणसांसोबत जा, कारण जेव्हा हा सिनेमा संपेल तेव्हा तुम्हाला त्यांना नक्की मिठी मारावीशी नक्कीच वाटेल. सर, तमाम जनतेला, महाराष्ट्र जनतेला काय आपण आवाहन कराल? तुम्ही यार थिएटरमध्ये, मी विनंती करतो. म्हणजे हा सिनेमा आम्ही खूप प्रेमाने बनवलेला आहे, मेहनतीने बनवलेला आहे. या सिनेमाला जितकं बजेट गरजेचं होतं तितकं बजेट प्रोड्युसरने लावलेलं आहे. आता या सिनेमाला जितके प्रेक्षक हवे आहेत याची जबाबदारी तुम्ही घ्या, आणि तुम्ही सिनेमागृहात या, फॅमिलीसोबत या. तुम्ही जर 100 रुपयाचं तिकीट काढाल तर नक्की तुमचे 500 रुपये वसूल होतील याची गॅरंटी आहे. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. त्यांनी रोल झाल्यावर तुम्ही ॲक्शन बोलत जा, मग त्यांना क्यू मिळेल ॲक्च्युली. बरं सर, रेडी तुम्ही डन? सर काय सांगाल सर, श्री गणेश आपला सिनेमा होता 20 तारखेला, काय आव्हान करा? आव्हान करण्यापेक्षा मी म्हणेन की दरवेळी मराठी प्रेक्षक म्हणतात की मराठीत काहीतरी वेगळं करायला पाहिजे, वेगळं यायला पाहिजे, तरच आम्ही जाऊ, किंवा तेच चाललं आहे म्हणून आम्ही जात नाही, OTTला यायची वाट बघतात. तर यावेळी खरंच वेगळं घेऊन येतो आम्ही श्री गणेशाच्या माध्यमातून, कारण रोड ट्रिप आत्तापर्यंत मराठीत आलेली नाही आहे, आणि ही पहिली एक्सक्लुझिव्ह रोड मूवी असणार आहे मराठीतली. सो जॉनर कम्प्लीट नवीन आहे आणि नव्याने इंट्रोड्यूस होतं आहे मराठीमध्ये. सो लोकांनी आवर्जून बघावं हेच मी सांगेल ॲक्च्युली, कारण वेगळा सिनेमा लोकांना हवा असतं, वेगळं एंटरटेनमेंट लोकांना हवं असतं. तेच वेगळं एंटरटेनमेंट, वेगळा सिनेमा आम्ही घेऊन आलो आहे, जो धमाल कॉमेडी आहेच, पण त्यातनं काहीतरी चांगलं देखील समाजाला यातनं मिळेल, आणि कम्प्लीट फॅमिली पॅकेज आहे. भावना म्हणजे खूप ओव्हरवेल्म झालं आहे, कारण की माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मी नवीनच आहे या इंडस्ट्रीमध्ये, आणि नवीन असताना शशांक शेंडे, प्रथमेश परब, मिलिंद कवडे, संजय नार्वेकर, संजय नवगिरे अशा मोठमोठ्या नावांसोबत काम करणं, किंवा त्यांच्यासोबत एक साधं नावही येणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. सो ओव्हरवेल्मिंग आहे. मी जर ह्याच्याबद्दल बोलायला लागली तर मी कित्येकदा इमोशनल पण होते. सो खूप छान वाटतं आहे मला ह्याबद्दल. तर मी ॲज अन ऑडियन्स सांगेल, कारण की फिल्मबद्दल बोलणं की मी अजून मोठी नाही झाली आहे की कॅमेराच्या मी ह्या बाजूने बोलू शकते, पण आत्तापर्यंत मी एक ऑडियन्स होती. सो ऑडियन्स टू ऑडियन्स मी असं अपील करेल की मी जेव्हा ह्या सिनेमाचा पहिला प्रिव्ह्यू पाहिला, आणि त्यानंतर मी अजून एक प्रिव्ह्यू पाहिला. पहिल्या प्रिव्ह्यूला मी फक्त स्वतःला बघितलं, कारण ऑफकोर्स, आणि सेकंड प्रिव्ह्यूला मी फिल्म तो ॲज अ थर्ड पर्सन बघितला. मला ॲज अन ऑडियन्स तो फिल्म इतका आवडला आहे की मी वाट बघते की मी तो पुन्हा कधी बघेल. सो ॲज अ मराठी ऑडियन्स, तुम्ही, मी आणि हिंदी ऑडियन्स पण, ज्यांना मराठी फिल्म्स आवडतात, त्यांचा जॉनर आवडतो, तर हा खूप सुंदर फिल्म आहे. हा असा फिल्म आहे ज्याची आपण वाट बघत होतो, जो ॲक्च्युली आपल्यातला एक फिल्म आहे. असं काहीतरी एक मुद्दा धरून त्याला खूप असं फिरवून परत तिथेच आणून नाही सोडलं आहे. खूप सारा सस्पेन्स, खूप सारी कॉमेडी. जितकं तुम्ही ट्रेलरमध्ये बघताय ते फक्त 10% आहे, बाकी तर सगळं यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे. सो हा खूप सुंदर मूवी आहे, आणि मी असंच म्हणेन, मीही OTTवर खूप फिल्म बघते, पण OTTची वाट बघू नका. ह्याची सिनरी, ह्याचे बॅकड्रॉप्स, ह्याचे डायलॉग्स, ह्याची कॉमेडी, ह्याची गाणी,
हे सगळं थिएटरमध्ये बघण्यासारखं आहे. सो नक्कीच हा फिल्म थिएटरमध्ये बघा. आणि अजून एक गोष्ट मी पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगेल की तुमच्या आई किंवा बाबांना घेऊन जा. हा फिल्म आवर्जून तिकीट काढा आणि त्यांना घेऊन जा, कारण तुमच्या आईबाबांसोबत बघण्यासारखा हा फिल्म आहे आणि त्यांनाही बरं वाटेल. खूप धन्यवाद. थँक्यू. सर 20 तारखेला आपला श्री गणेश हा सिनेमा येतोय, काय सांगाल सर, काय जनतेला आव्हान कराल? आव्हान म्हणजे तर बघा, असंच पहिलं आव्हान असेल माझं. आणि एंटरटेनिंग फिल्म आहे, सगळ्यांना आवडेल अशी आहे. फॅमिली ड्रामा आहे, बाप मुलामधल्या रिलेशनवरची फिल्म आहे. प्रवासात उलगडत जाणारं नातं आहे आणि ते उलगडताही एकमेकांच्यातली वीण घट्ट होत जाईल असं ती चित्रपट आहे. आणि हसवत आपला प्रवास पुढे नेणारा चित्रपट आहे. एंटरटेनिंग आहे, पूर्णपणे पॅकेज आहे एंटरटेनमेंटचं. आणि प्लस जाता जाता आपल्याला काहीतरी संदेशही देऊन जाईल असं वाटतंय मला.